विद्या, संस्कार आणि योग्य दिशा दाखवणारा गुरु लाभणं हे जीवनातील सर्वात मोठे भाग्य आहे. धन्यवाद. दीपस्तंभ. अर्थ प्रकाश देणारा स्तंभ. वाक्य गुरु हा दीपस्तंभ असतो जो अंधारातही प्रकाशाचा मार्ग दाखवतो. मी पुन्हा सांगते. दीपस्तंभ प्रकाश देणारा स्तंभ. वाक्य गुरु हा दीपस्तंभ असतो जो अंधारातही प्रकाशाचा मार्ग दाखवतो. धन्यवाद. जीवन में बहुत खास है क्योंकि यह दिन हमारे गुरुओं के सम्मान और आभार प्रकट करने का दिन है. गुरु का अर्थ होता है अंधकार से प्रकाश की ओर ले जाने वाला. गुरु हमें न केवल किताबों का ज्ञान देते हैं बल्कि हमें एक अच्छा इंसान बनाने सिखाते हैं. हमारे माता पिता हमारे पहले गुरु होते हैं, फिर हमारे शिक्षक हमें जीवन की दिशा दिखाते हैं. गुरु का स्थान ईश्वर से भी ऊपर बताया गया है. गुरु गोविंदो खड़े काके लाग पाए, बलिहारी गुरु आपने गोविंदियो बताए. इस पावन अवसर पर हम सभी अपने गुरुओं का दिल से धन्यवाद करते हैं और उनके बताए मार्ग पर चलने का संकल्प लेते हैं. धन्यवाद. गुरुपौर्णिमा आज साजरा केला जातो. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी व्यास पूजा म्हणजेच महाभारतातील एक वेद व्यास यांची पूजा केली जाते. भगवान वेद व्यास अलौकिक शक्ती संपन्न महापुरुष होते. चला जाणून घेऊया वेद व्यासाविषयीच्या 5 मनोरंजक गोष्टी. ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांचे पुत्र महर्षी वेद व्यास जन्माला येताच तरुण झाले आणि तपश्चर्यासाठी द्वैपायन बेटावर गेले. त्याचा जन्म आषाढी पौर्णिमेला झाला. ते तपश्चर्यामुळे सावळे रंगाचे होऊन गेले होते म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन म्हटले जाऊ लागले. असे म्हणतात की त्यांचा जन्म यमुना नदीच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर झाला होता आणि सावळ्या रंगाचे असल्यामुळे त्यांना कृष्ण द्वैपायन असे नाव देण्यात आले. वेद व्यास एक पदवी आहे. या कल्पातील ते 28वे वेद व्यासजी होते. श्रीमद भगवत पुराणात वर्णन केलेल्या भगवान विष्णूच्या 24 अवतारांपैकी महर्षी वेद व्यास यांचे नाव देखील आहे. शास्त्रात नमूद केले असते चिरंजीव 8 अजरामर लोक यापैकी महर्षी वेद व्यास हे देखील एक आहेत. म्हणून ते आजही जिवंत असल्याचे मानले गेले जातात. धन्यवाद. तस्मै श्री गुरवे नमः.
Yeah.